राशीन ग्रामपंचायतीच्या मालकीचा गट क्रमांक 1476 आणि 1477 वरील कथित अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून तातडीने अतिक्रमण हटविण्याची मागणी करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने प्रशासनाला थेट इशारा दिलाय। प्रशासनाने त्वरित कारवाई न केल्यास 1 ऑगस्टपासून आमरण उपोषण सुरू करण्यात येईल असे पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आले। या संदर्भात नितीन साळवे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन सादर केले। यापूर्वी 14 जुलै 2026 रोजी या अतिक्रमणांसंदर्भात बातमी प्रसिद्ध झाली होती। मात्र त्यानंतरही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई न केल्याबद्दल निवेदनातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। निवेदनात ग्रामपंचायतीच्या जागेवरील सर्व अतिक्रमणे हटवून ती जागा लोकहिताच्या विकास कामांसाठी वापरण्याची मागणी करण्यात आली आहे। स्थानिक व्यावसायिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी शॉपिंग सेंटर आणि व्यापारी गाळे उभारून ते भाडेतत्वावर देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच पोलीस स्टेशन, कृषी विभाग ते पोस्ट ऑफिस यासारख्या शासकीय कार्यालयांच्या इमारतीही याच जागेवर उभारण्यात याव्या अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली। याशिवाय नागरिकांच्या सोयीसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सुलभ शौचालय, पार्किंग, पक्के रस्ते, बंदिस्त गटारी तसेच ग्रामपंचायतीसाठी प्रशस्त प्रशासकीय भवन उभारण्याची मागणी करण्यात आली आहे। भांबोरा रोडवरील मंगळवारचा आठवडे बाजार या जागेवर स्थलांतरित करून वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्याचाही प्रस्ताव निवेदनात मांडण्यात आलाय। ग्रामपंचायतीची मौल्यवान जागा अतिक्रमणमुक्त करून तिचा नियोजनबद्ध विकास व्हावा यासाठी हे आंदोलन उभारण्यात येत असल्याचे आरपीआयचे नितीन साळवे यांनी सांगितले। प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिलाय। त्यामुळे आता या प्रकरणात प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे राशीन परिसराचे लक्ष लागले आहे। प्रतिनिधी अनिल लष्करे, मराठी न्यूज लाईन, कर्जत, राशीन।